महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांवर गर्भाशय काढण्याचा दबाव कायम, 36% रुग्णांची नोंद। तमिळनाडूमध्ये मातृ आणि बाल मृत्यू दरात 56% घट, सुरक्षित प्रसूतीसाठी नवीन उपक्रम। मिझोरममध्ये मिझोरम युनिव्हर्सल हेल्थ केअर स्कीम लागू, रुपये 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण। भारताची लोकसंख्या 1.46 अब्जावर पोहोचली, प्रजनन दर 2.1 पेक्षा कमी, शहरी भागात अधिक घट। रेनलिक्सने भारतात पहिली स्वदेशी AI आधारित स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन सादर केली, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सुलभ। कोविड-19च्या नवीन XFG व्हेरियंटमुळे 163 नवे रुग्ण, महाराष्ट्रात 89 नोंदी। सिकर जिल्ह्यातील खाटू श्यामजी मंदिराने क्षयरोग रुग्णांसाठी पोषण किट्स वितरण सुरू केले, सामाजिक संस्थांचा सहभाग। दक्षिण भारतातील उष्णतेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम, विशेषतः आर्द्रतेच्या प्रभावामुळे डिप्रेशनचा धोका वाढला। द ब्राउन हार्ट डॉक्युमेंटरीने दक्षिण आशियाई तरुणांमध्ये हृदयरोगाच्या वाढत्या प्रमाणावर लक्ष वेधले, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवली। भारताच्या आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रात 2025 मध्ये मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा, AI आधारित सेवा आणि डिजिटल हेल्थ सोल्युशन्स मध्ये वाढ।